चला स्टुडंट, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? कशात? हां, व्यवस्थित स्टडी करताय? स्टडी चालू आहे ना? आता मला काय माहिती, आपण ऑनलाईनमध्ये घेतोय, तुम्ही काय करताय काय नाही. पण क्वेश्चन पेपरमध्ये हे जे आहे हे सोल्युशन आहे. तुम्हाला वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवा, दररोज थोडं थोडं, नाही का? आणि त्याच्यात सायन्स असेल, मॅथ असेल, इंग्लिश असेल, तर ते मॅथमध्ये लिहा, इंग्लिशच्या वहीमध्ये लिहा, आणि सायन्सच्या वहीमध्ये लिहा. काल बऱ्याचशा रिॲक्शन दिल्या, त्या सगळ्या क्वेश्चन पेपरमधल्या होत्या. रिपीट झालेल्या मी घेत नाही. रेडॉक्स रिॲक्शन, नाही का, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक घेतलेले आहेत. लिंकवर गेलं का तुम्हाला सर्व मिळेल क्वेश्चन पेपरमधलं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे नवीन मुलं बघतील. आता इथे आपण सायन्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. आता सुक्रोज साखरेचा C12H22O11 आहे, बरोबर काय? C12H22O11. ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे सारखे फॉर्म्युले, C6H12O6. C6H12O6. कार्बनचे 6 ॲटम, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6. C6H12O6. मग याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला हे 100% येतच परीक्षेला, परंतु बरेचसे विद्यार्थी चूक करतात. आता इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 हा लिहायचा, आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशा प्रकारे लिहायचा. हा स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्ट करून कार्बन 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 अटॅचला अल्डिहाइड CHO, हायड्रोजन OH, H आणि H. उजव्या बाजूला बघा HOH, OH H, HOH, HOH, आणि या ठिकाणी CH2OH, अल्कोहोल ग्रुप. इथं अल्डिहाइड, इथे अल्कोहोल, आणि इथे हायड्रॉक्साईड हायड्रोजन, हायड्रॉक्साईड हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रॉक्साईड, हायड्रोजन हायड्रॉक्साईड. अशा प्रकारे हा ग्लुकोजचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे 2 मार्काला येते मित्र, कळलं की नाही? आता या ठिकाणी IUPAC नेम तुम्ही ओळखायचं आहे. हे 1, 2, 3, 4, नाही का? आणि इथं COOH माहिती आहे तुम्हाला कोणता ग्रुप येतो? ऍसिड. CHO अल्डिहाइड आणि OH हायड्रॉक्साईड. हा हायड्रॉक्सिल, OH म्हणजे हायड्रॉक्सिल, CHO म्हणजे अल्डिहाइड, आणि COOH म्हणजे ऍसिडिक ग्रुप. कळलं की नाही? आता याचं 1, 2, 3 क्लोरो 3 मिथिल असं नाव येईल. 3 क्लोरो, हे बघा, क्लोरो 3 मिथिल ब्युटॅनिक ऍसिड. अरे, हे IUPAC नेम आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा, IUPAC नेम लिहायचं. हे झाले तुमचे 2 मार्क, बरोबर? अशा प्रकारे 2 मार्कासाठी सायन्स, रेडॉक्स रिॲक्शन, नंतर डिस्प्लेसमेंट, डबल, अशा प्रकारे रिॲक्शन आहेत, आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके मित्र, हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचं